बातमी आहे आज अवघ्या देशाचं लक्ष ज्या आंदोलनाकडे लागलेलं होतं त्या जेन झी म्हणजेच कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची। राजधानी दिल्लीमधल्या जंतर मंतरवरती आज कॉकरोच जनता पक्षाचं पहिलं आंदोलन झालंय। थेट अमेरिकेवरून दिल्ली गाठलेल्या अभिजित दिपके यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं। अभिजित दिपके यांनी हातामध्ये बाबासाहेबांचं पुस्तक घेऊन आंदोलनाची सुरुवात केली। कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनामध्ये सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, अंजली दमानिया हे देखील सहभागी झाले। अत्यंत शांततेमध्ये हे आंदोलन पार पडलं। नीटच्या पेपर फुटीच्या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना प्रचंड नुकसान सहन करावं लागलंय। या सगळ्याची जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी या आंदोलकांची होती। दरम्यान आंदोलनाला आज संध्याकाळी 5 पर्यंतची परवानगी असल्यामुळे वेळेनुसार हे आंदोलन संपवण्यात आलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पुढच्या 5 दिवसांमध्ये राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। तसं झालं नाही तर पुढच्या शनिवारी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। सरकारला आंदोलकांनी 13 जून पर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे। पांच बच्चों ने सुसाइड कर लिए, फिर भी आपने रिजाइन नहीं किया है। इसके बाद हम ये मूवमेंट को देश भर में लेकर जाएंगे और ये मूवमेंट तब तक जारी रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान रिजाइन नहीं करते, और इसको हम देश भर में लेकर जाएंगे और हम फिर से एक बार दिल्ली में इकट्ठा होंगे। मुझे बहुत अच्छा लगता है एक गीत जिसमें कहते हैं हम मेहनत कश जब दुनिया से अपना हिस्सा मांगेंगे, एक बार नहीं एक नहीं हम सारी दुनिया मांगेंगे। सिर्फ परीक्षाएं नहीं, सिर्फ विद्यालय नहीं, हम सारे मंत्रालयों में बदलाव चाहेंगे ताकि पूरा बदलाव हमारे हम सारी दरम्यान जंतर मंतरला अराजक पसरवण्याचं काम केलं जात असून बाबासाहेबांचं पुस्तक हाती घ्यायचं आणि आंदोलन करायचं हे अराजकता पसरवण्याचे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाहीत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे। जंतर मंतरला बघितलं, ज्या प्रकारे त्या ठिकाणी भाषणं झाली, नारे लागले, वक्तव्य झालीत, त्यातनं एक गोष्ट लक्षात आली, भारताच्या युवांची अभिव्यक्ती नाहीये तर अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेची अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळाली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हातात घ्यायचं आणि त्या संविधानाने तयार केलेल्या संस्था नाकारायच्या, त्या संविधानाने तयार केलेली व्यवस्था उखडून टाकायचं बोलायचं, या अभिव्यक्तीने त्यांचा खरा अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे हे उघडे झाले आहेत। कुठलंही समर्थन मिळालेलं नाही। दरम्यान देशामधल्या तरुणांचा आवाज ऐका, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावरती केलेल्या एका पोस्टच्या माध्यमातून दिसून येत आहे। आपण बघूया उद्धव ठाकरे आपल्या आवाहनामध्ये नेमकं काय म्हणतायत। दिल्लीच्या जंतर मंतरवरती कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे। ज्यांना आपण देशाचं भाग्य विधाते आणि भवितव्य म्हणतो ते हजारो तरुण आपल्या वेदना आणि भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हामध्ये रस्त्यावरती उतरले। त्यांना कॉकरोच म्हणून हिणवणं हे न्याय नाकारणं योग्य नाही। नीट पेपर फुटीने लाखो युवा वर्ग उद्ध्वस्त झालाय। असे सर्व पीडित तरुण तरुणी कॉकरोच बनून आक्रोश करतायत। सरकारला त्यांचं म्हणणं ऐकावंच लागेल। कॉकरोचना कमी लेखू नका हा इशारा जंतर मंतरवरील आंदोलनानं दिलेला आहे।